नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हटके आणि खूपच स्वादिष्ट अशी रेसिपी रव्याचा गुलाबजाम चवीचा केक. बाहेरून मऊ, आतून रसाळ आणि जाळीदार, प्रत्येक घासात अगदी गुलाबजाम सारखी चव. हा केक ओव्हन शिवाय सुद्धा सहज बनतो आणि पाहुणे असोत किंवा आपल्या घरचे पुन्हा पुन्हा तुम्हाला हा केक बनवून मागतील ही मी तुम्हाला गॅरंटी देते. एकदम सॉफ्ट आणि स्पंजी बनतो. तर उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. दही आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे आणि दही घट्ट असायला हवंय, आंबट अजिबात असू नये. आंबट जर असेल ना तर तुम्ही अर्धी वाटी दही घ्या आणि इथं मी अर्धी वाटीला थोडी कमी साखर घेतलेली आहे. पोह्याचे 4 ते 5 चमचे इथं मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेलाचा वापर न करता इथं तूप घातलं तरी सुद्धा चालेल. आता हे सगळं मिक्स केलंय आपण. आता विस्करच्या सहाय्याने सगळं आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. हे अगदी मऊ मुलायम असं बनवायचं आहे. ह्याच्यात एक सुद्धा दह्याची गुठळी आपल्याला राहून द्यायची नाही. हा केक खूप सुंदर बनतो. अगदी लहान मुलं तर आवडीने खातील आणि तुम्हाला वारंवार बनवून मागतील असा केक. आणि झटपट बनतो. फक्त घरच्या साहित्यात काही जास्त सामान सुद्धा लागत नाही. तर बघा, हे सगळं आपण विस्करने व्यवस्थित छान असं एकच दिशेने असं फेटून घेतलंय. त्याच्यामुळे एकदम मस्त झालेलं आहे. एक सुद्धा दह्याची गुठळी याच्यात राहिलेली नाहीये. बघा किती छान स्लरी झालेली आहे याची. कुठं सुद्धा गुठळी दिसत नाही. आपल्याला ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचं होतं. आता त्याच्यात आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचं आहे. दूध आपण गरम करून थंड केलेलं दूध घालायचं आहे. दूध आपल्याला गरम सुद्धा घालायचं नाहीये आणि थंड सुद्धा घालायचं नाहीये. गरम करून थंड केलेलंच घालायचं आहे आपल्याला. आणि ते सुद्धा इथं विस्करच्या सहाय्याने सगळं याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी मऊसूत स्लरी बनवायची आहे. बघा, एक सुद्धा गुठळी राहिलेली नाहीये. आता याच्यासाठी मी 1 वाटी इथं रवा घेतलेला आहे. रवा माझा मोठाच होता. आपल्याला लहान रव्याचा वापर करायचा आहे, पण मोठा रवा होता मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. तुमच्याकडे सुद्धा मोठा रवा असेल, लहान नसेल तर मिक्सरमध्ये फिरवून घेतला तर काही हरकत नाही. आता रवा सगळं आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. एक सुद्धा गुठळी राहून द्यायची नाहीये. इथं मी दूध पावडर घेतलेले आहे. इथं 10 वाल्या मी 4 ते 5 पुड्या घेतलेल्या आहेत. कारण याच्यात दूध पावडर घातली की सेम गुलाबजामची अगदी चव लागते. त्यासाठी आपण दूध पावडर घालत आहोत. तुम्हाला दूध पावडरच्या पुड्या 10 वाल्या 2 घालायच्या असल्या 2 घाला किंवा याच्यापेक्षा जास्त घालायच्या असल्या तरी काही हरकत नाही. एकदम छानच होणार आहे. आता दूध पावडर घातल्यानंतर रवा दूध पावडर सगळं आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, असं एवढं दाटसर झालेलं आहे. तर याच्यात आपल्याला आत्ताच काही नाही घालायचं. आपल्याला हे 10 ते 12 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा एकदम छान फुलून येतो. तर इथं आता आपण वाट्यांना तेल लावून घेतलेलं आहे. आपण वाट्यात केक बनवत आहोत. तुम्हाला जर केक टीनमध्ये बनवायचा असला तरी सुद्धा चालेल, पण इथं मी छोट्या वाट्यातनं बनवत आहे त्याच्यामुळे एकदम सुंदर आकर्षक असा दिसतो. तर आपण आता इथं बटर पेपरचा वापर करणार नाही आहोत. त्याच्यासाठी वाट्यांना तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावर गव्हाचं पीठ लावलेलं आहे. आपण गव्हाचं पीठ टाकलं का नाही की सगळ्या वाटीत असं फिरवून फिरवून लावून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे तेल लावलेलं आहे त्याला फक्त चिटकून द्यायचं आहे. पीठ उरलेलं पीठ आपल्याला हातावर काढून घ्यायचं आहे. सगळ्या वाट्या आपल्याला अशाच तयार करून घ्यायच्या आहेत, कारण आपण बटर पेपर वापरणार नाही आहोत त्याच्यामुळे. तर आता या वाट्यांना तयार करून घेतलेलं आहे आपण. तोपर्यंत इथं गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात रिंग ठेवलेली आहे आणि आपली मोदक उकडायची चाळण ठेवली. तुमच्याकडे चाळण नसेल ताट ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला हे प्रीहीट करून घ्यायचं आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे कढई एकदम चांगली प्रीहीट होते. आता तुम्ही काय करचाल, तुम्ही आधीच हे सगळं करून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही नंतर हे करत बसला तर खूप उशीर होतो. आता तोपर्यंत इथं रवा सुद्धा छान फुलून आलेला आहे. बघा, एकदम मस्त घट्ट झालाय. रवा घट्ट झाला की समजायचं एकदम छान फुलून आलेला आहे. आता याच्यात आपल्याला काजू, बदाम, तुमच्याकडे चारुळे वगैरे असले
तरी पिस्ता तुम्ही घातला तरी चालेल. माझ्याकडे काजू बदाम होते ते घातले आणि विलायची पावडर घातलेली आहे. अर्धी वाटी इथं मी दूध घेतलेलं आहे, त्याच्यातलं निम्मच दूध मी याच्यात घातलेलं आहे. आपल्याला एकदमच अर्धी वाटी ओतायचं नाही आहे, थोडं थोडं करून आपल्याला बॅटर हलकंसं सैल करायचं आहे. जास्त पण बॅटर सैल करायचं नाही आहे किंवा जास्तही घट्ट राहून द्यायचं नाही आहे. तर आता अर्धी वाटीतलं अजून थोडंसं राहिलं होतं तेही इथं मी दूध घातलेलं आहे आणि सगळं असं आपल्याला विस्करने फिरवून घ्यायचं आहे. आता याच्यात आपल्याला एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स घालायचा आहे, ती म्हणजे आपण याच्यात मीठ घातलेलं आहे. बेकरीमध्ये जेही पदार्थ बनवले जातात ना त्याच्यात थोडंसं मिठाचा वापर करतात, त्याच्यामुळे चव खूप छान लागते. तुमचं बॅटर पातळ असेल ना तर दूध टाकू नका. बॅटर जर घट्ट असेल तरच दुधाचा वापर करायचा आहे. इथं मी अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, हे घातलं की पटकन आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायच्या आधी वाट्यांची तयारी करून घ्यायची आहेत. वाट्यात पीठ इथे टाकून सगळ्या तयार ठेवायच्या आहेत आणि कढईसुद्धा प्रीहीट करून घ्यायची आहे. तुम्ही जर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर ही तयारी करचाल, वाट्यांना तेल पीठ लावायची किंवा कढई प्रीहीट करायची, तर काहीसुद्धा त्याचा उपयोग होणार नाही. केक फुलणार नाही, काही नाही, व्यवस्थित होणार नाही. आता आपल्याला हे केकचं बॅटर वाट्यातनं फक्त अर्धीच वाटी ओतायचं आहे, कारण हे फुलून अगदी वाटी पूर्ण भरून येणार आहे. त्यासाठी आपण अर्धीच वाटी ओतायचं आहे. आणि वाट्यातनं भरल्यानंतर इथं थोडंफार राहिलं होतं ते मी पसरट डिशमध्ये घेतलेलं आहे. ते सुद्धा लगेच मी बेक करायला ठेवणार आहे. ते सुद्धा उशीर न लावता दोन्ही साईडला दोन्ही करून घेणार आहे. तर इथं कढईत आपल्याला ह्या वाट्या सगळ्या झटपट ठेवून घ्यायच्या आहेत. आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातली की पटापट आपल्याला काम करायचं आहे, पटकन ठेवून घ्यायचं आहे. आणि 20 मिनिटासाठी हे आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 20 मिनिटाच्या आधी बिलकुलसुद्धा उघडायचं नाही आहे. आणि गॅसची आच आपण स्लो ते मीडियमच्या दरम्यान ठेवलेली होती. तर बघा 20 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. एकदम मस्त सॉफ्ट जाळीदार असा केक झालेला आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. गॅस बंद केलेला आहे आणि इथं सुईच्या साह्याने कडा फक्त रिकाम्या करून घ्यायच्या आहेत. केक तर एकदम छान झाला आहे, त्याच्यामुळे वाटी पलटी केली की लगेचच निघतो. मी हा दुसऱ्यांदा बनवला आहे. आमच्या घरातले म्हणले तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर रेसिपी शेअर करायला पाहिजे, म्हणून ही रेसिपी मी आज शेअर करते, कारण खूपच सुंदर झाली होती त्याच्यामुळे. तर बघा इथं सुईने कडा सोडवल्या की वाटी पलटी केली की लगेचच निघलेला आहे. आपल्याला वाटीला थाप माराय वगैरे काही लागले नाही. कलर तर किती सुंदर आलेला आहे आणि जाळी तर एकदम मस्त पडलेली आहे. एकदम सॉफ्ट झालेला आहे, खूपच सुंदर दिसतोय बघा. हा सुद्धा केक डिशमधला एकदम मस्त झाला आहे. आता ताटलीवर घातलं की लगेच मी 2-3 थाप मारल्या की बघा लगेच निघला, काही चिटकत वगैरे काही नाही. आता आपल्याला याच्यासाठी एक हलकीशी गुलाबजामला कशी चाचणी बनवतो तशी बनवायची. त्यासाठी इथं मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. तर याच्यात मी थोडीशी विलायची पावडर घालते आहे आणि थोडा फूड कलर. तुमच्याकडे केशरच्या कांड्या असल्या ना तुम्ही त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. माझ्याकडे केशरच्या कांड्या नव्हत्या ना, त्याच्यामुळे इथं मी फूड कलरचा वापर केलेला आहे. केशरी कलरचा फूड कलर घेतलेला आहे. आता गॅसची आच आपण फुल वाढवायची आहे आणि पटकन आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर पाक कसा बनवायचा, एकदम चिकट एकतारी वगैरे नाही बनवायचा आहे आपल्याला. फक्त 2 बोटाच्या मध्ये घेतल्यानंतर थोडाफार चिकट लागेल असा बनवायचा आहे. गुलाबजामला कसा असतो तसा, जास्त सुद्धा घट्ट नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पाक एकदम कडक ओतायचा नाही आहे किंवा एकदम थंड सुद्धा नाही आहे. पाक सोमट असताना आपल्याला या केकवर ओतायचा आहे. म्हणजे काय होतं, सोमट असताना ओतला की सगळा केक हा पाक शोषून घेतो आणि एकदम मस्त रसाळ असा मस्त मुलायम दिसतो आणि चवीला सुद्धा एकदम अप्रतिम असा लागतो. तर बघा इथं मी हा केक थोडा पसरट झालता डिशमध्ये केल्यामुळे, त्यामुळे कट केलेला आहे. सगळी चाचणी याच्यात उतरलेली आहे. किती छान अगदी रसाळ दिसतोय.
बाहेरून आपण बेकरीतून केक आणायचा म्हटलं ना तर बाहेर बेकरीत कसा बनवतात आपल्याला माहीत नाही. स्वच्छ पद्धतीनं बनवतात की नाही माहीत नसतं आणि सामान कोणत्या प्रतीचं असतं हे पण माहीत नसतं. त्यामुळे घरी स्वच्छ पद्धतीनं बनवला तर एकदम चांगला आहे आणि एकदम स्वच्छ पद्धतीने सुरक्षित आपण काळजी घेऊन बनवतो, त्याच्यामुळे एकदम छान होतो. खाताना काही झिकझिक वाटत नाही आणि एकदम सुंदर मस्त सॉफ्ट आणि पाक घातल्यानंतर तर एकदम रसाळ मऊ मुलायम झालेला आहे. तर हा केक बनवायला खूप सोपा आहे, अगदी घरच्या साहित्यात आहे. फक्त दूध पावडरच आपल्याला बाहेरून आणावी लागते आणि बनवायला सुद्धा सोपं आहे, काही अवघड नाही आहे. आणि ह्या केकला आहे ना, रव्याच्या केकला बाहेर बेकरीत खूप मागणी आहे. तर तुम्ही हा घरी बनवला तर एकदम मस्तच आहे, सगळे आवडीने बनवून मागतील. तुम्हीही बनवा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.